टोपीवाला आणि माकड. एक टोपीवाला टोप्या विकत शहरात फिरत असतो. थकल्यामुळे तो झाडाखाली विश्रांती घ्यायची ठरवितो. एका झाडाखाली सावलीत त्याला शांत झोप लागते. त्या झाडावर काही माकडे असतात. त्यांचं लक्ष त्या टोपीवाल्याकडे जातं. ते हळूवार खाली उतरतात आणि एक एक टोपी घेऊन झाडावर चढून जातात. टोप्या घातलेली ती सगळी माकडे नाचू लागतात. जोरजोराने आवाज करू लागतात. त्या आवाजाने टोपीवाल्याला जाग येते आणि बघतो तर काय, त्याची टोपली रिकामी आहे. तो इकडे तिकडे बघतो पण त्याला कोणीच दिसत नाही. डोक्यावर हात मारून आकाशाच्या दिशेने बघून म्हणतो, देवा आता मी काय करू? त्याला दिसते की झाडाच्या माकडांनी त्याच्या टोप्या घेतल्या. तो विचार करतो की आता मी काय करू? ते माकड त्याच्या हावभावाची नक्कल करत असतात. ते पाहून त्याला एक युक्ती सुचते. तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर टाकतो. ते पाहून सर्व माकडे पण त्यांच्या टोप्या जमिनीवर टाकतात. जमिनीवर पडलेल्या सगळ्या टोप्या तो टोपीवाला उचलतो आणि आपल्या टोपलीमध्ये भरतो आणि निघून जातो. कथेचं तात्पर्य, कठीण परिस्थितीतून बाहेर पडता येते. दोन डोक्यांचा पक्षी. खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक पक्षी राहायचा. असा पक्षी कधीच कोणी पाहिला नव्हता. त्या पक्षाला 2 डोकी होती. 2 डोकी असल्यामुळे तो 2 तोंडाने खाऊ शकायचा आणि पोटभर जेवायचा. त्याचं पोट नेहमी खुश असायचं. एके दिवशी त्या पक्षाला एक सुंदर फळ झाडाला लटकलेले दिसते. तो लगेच उडून जवळच्या फांदीवर जातो आणि फळ खायला लागतो. वाह, काय रसदार फळ आहे. असे फळ मी कधीच खाल्ले नाही. दुसरं डोकं म्हणतं, मला ही चव करू दे ना. नाही, मी देणार नाही. आणि तसंही आपलं पोट एकच आहे, तर काय फरक पडतो, असं ते पहिलं डोकं म्हणतं. दुसऱ्या पक्षाला खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी ते दुसरं डोकं सूट घ्यायचं ठरवतो. तो लगेच एका झाडाच्या फांदीवर बसतो आणि फळ खायला सुरुवात करतो. पहिला पक्षी जोरात ओरडतो, थांब, ते खाऊ नकोस, ते विषारी आहे. आपले पोट एकच आहे, आपल्या दोघांना त्रास होईल. पण दुसरं डोकं ऐकत नाही. हे बघून पहिलं डोकं रडायला लागतं. ते फळ पोटात गेल्यावर पोट दुखायला लागतं आणि दुसरं डोकंही रडायला लागतो. त्या पक्षाला खूप त्रास होतो. कथेचं तात्पर्य, एकीचे बळ. सिंह आणि उंदीर. एके दुपारी एक सिंह झाडाच्या सावलीत झोपला होता. झाडावर एक उंदीर राहत होता. तो खेळण्यासाठी बाहेर पडतो. खेळताना चुकून सिंहाच्या अंगावर उडी मारतो. सिंह जागा होतो आणि उंदराला आपल्या पंजात पकडतो. तो उंदीर घाबरतो. सिंहाला म्हणतो, मला माफ कर, मी चुकून तुझी झोपमोड केली. तू मला सोडलेस. एक ना एक दिवस मी तुझ्या या उपकाराची पांग फेडेन. हे ऐकून सिंह जोर जोरात हसायला लागतो. हा 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 हा, आणि म्हणाला, ही कल्पना खूप मजेदार आहे छोट्या. पण उंदराची दया, सिंहाने त्याला जाऊ दिले. काही दिवस गेले. एके दिवशी त्याला सिंहाचा आवाज आला. त्याने पाहिले की सिंह शिकाराच्या झाडात अडकलाय. उंदीर धावत त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, राजा, काळजी करू नकोस, मी लगेच हे जाळं कुरतडून तुला संकट मुक्त करतो. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि सिंहाची सुटका केली. सिंहाने त्या छोट्या उंदराचे आभार मानले आणि तो आपल्या गुहेत निघून गेला. कथेचं तात्पर्य, छोट्या माणसांच्या ताकदीला कमी लेखू नये. एक कुरूप बदक. उन्हाळ्याचे दिवस होते. आई बदकाने घरट्यात 7 अंडी घातली होती.
अचानक तिला लक्षात आले एक अंड वेगळं आहे. ह्याबद्दल तिला काळजी वाटली. नंतर काही दिवसांनी त्या सगळ्या अंड्यांना कडे गेली आणि पिल्लं बाहेर आली. ते वेगळं अंड मात्र फुटलं नाही. थोड्या वेळाने आवाज होऊन त्यातून एक पिल्लू बाहेर आलं. ते पिल्लू इतर पिल्लांसारखे पिवळे नव्हते आणि त्याचा आवाजही वेगळा होता. इतर पिल्लं त्यावर हसू लागली. आई बदकाला त्याची काळजी वाटते आणि ती त्या पिल्लाला जवळ घेते. ते पिल्लू दुःखी असते आणि एके दिवशी कोणालाही न सांगता ते घर सोडून निघून जातं. पोहत पोहत लांब निघून जातं. नदीकाठी त्याला त्याच्यासारखे दिसणारे काही पिल्लं दिसतात. तो फार खुश होतो आणि त्यांच्या जवळ जातो. ते बदक नसून हंस असतात आणि आपण बदक नसून हंस आहोत हे त्याच्या लक्षात येते. आई हंस त्या पिल्लाला जवळ घेते आणि माया करते. अशा प्रकारे ते सर्वजण एकत्र आनंदी राहतात. टोपीवाला आणि माकड. एक टोपीवाला टोप्या विकत शहरात फिरत असतो. थकल्यामुळे तो झाडाखाली विश्रांती घ्यायची ठरवितो. एका झाडाखाली सावलीत त्याला शांत झोप लागते. त्या झाडावर काही माकडे असतात. त्यांचं लक्ष त्या टोपीवाल्याकडे जातं. ते हळूवार खाली उतरतात आणि एक एक टोपी घेऊन झाडावर चढून जातात. टोप्या घातलेली ती सगळी माकडे नाचू लागतात. जोरजोराने आवाज करू लागतात. त्या आवाजाने टोपीवाल्याला जाग येते आणि बघतो तर काय, त्याची टोपली रिकामी आहे. तो इकडे तिकडे बघतो पण त्याला कोणीच दिसत नाही. डोक्यावर हात मारून आकाशाच्या दिशेने बघून म्हणतो, देवा आता मी काय करू. त्याला दिसते की झाडाच्या माकडांनी त्याच्या टोप्या घेतल्या. तो विचार करतो की आता मी काय करू. ते माकड त्याच्या हावभावाची नक्कल करत असतात. ते पाहून त्याला एक युक्ती सुचते. तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर टाकतो. ते पाहून सर्व माकडे पण त्यांच्या टोप्या जमिनीवर टाकतात. जमिनीवर पडलेल्या सगळ्या टोप्या तो टोपीवाला उचलतो आणि आपल्या टोपलीमध्ये भरतो आणि निघून जातो. कथेचं तात्पर्य, कठीण परिस्थितीतून बाहेर पडता येते. कोल्हा आणि बकरी. एके दिवशी एक कोल्हा जंगलातून प्रवास करत होता. त्याला खूप तहान लागते आणि म्हणून तो पाणी शोधायला लागतो. त्याला थोड्या अंतरावर एक विहीर दिसते. तो त्या विहिरीत पाणी प्यायला वागतो पण त्याचे दुर्भाग्य, तो त्या विहिरीत पडतो. ती विहीर खोल असल्यामुळे तो वर चढू शकत नाही. तितक्यात एक बकरी तिथे पाणी प्यायला येते. तिला विहिरीत तो कोल्हा दिसतो. काय रे कोल्हे दादा, ते विहिरीचे पाणी कसे आहे. बकरी कोल्ह्याला विचारते. कोल्हा म्हणतो, ताई पाणी खूप गोड आहे, आत येऊन बघ की. ती बिचारी बकरी त्या लबाड कोल्ह्याचे ऐकून पाण्यात उतरते आणि अडकते. कोल्हा म्हणतो, मी तुझ्या पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो, त्यानंतर मी तुला बाहेर खेचून घेईन. बकरी तयार होते. कोल्हा बकरीच्या मदतीने विहिरीच्या बाहेर येतो आणि पळून जातो. बकरी त्याला हाक मारते पण कोल्हा तिथून पळून गेलेला असतो. कथेचं तात्पर्य, अति घाई संकटात नेई. चिंटू आणि बोरवाला. चिंटू एक हुशार माकड असतो. एकदा त्याने बोरवाल्या कोल्ह्याकडून बोरे विकत घेतली. त्या कोल्ह्याने त्याला वजनापेक्षा कमी बोरे दिली. हे चिंटूला लक्षात आलं. तो म्हणाला, तुम्ही मला कमी बोरे का दिलीत. बोरवाला लबाडीने म्हणाला, तुला न्यायला सोपे जावे म्हणून. चिंटूने पटकन काही पैसे त्याच्या हातावर टेकवले आणि तो जाऊ लागला.
पोरवाल्याने पैसे मोजले, ते कमी होते. त्याने चिंटूला परत बोलवले आणि म्हणाला, तुम्हाला कमी पैसे दिलेस. चिंटू चतुरपणे म्हणाला, अहो कोल्हे साहेब, ते तुम्हाला मोजायला सोपे. कथेचं तात्पर्य व्यवहारात हजरजबाबी असावे. कोल्हा आणि द्राक्षे. एके दिवशी एक भुकेला कोल्हा द्राक्षाच्या मळ्यात येतो. वेलीवर द्राक्षांचे घड लटकले होते. ते बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. डोके उंचावून तो द्राक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. द्राक्ष खूप उंचावर असतात. ती मिळवण्यासाठी कोल्हा खूप उड्या मारतो. तो द्राक्षांपर्यंत पोचू शकत नाही. अखेर तो दमतो. शेवटी तो प्रयत्न सोडून देतो आणि निघून जातो. जाताना कोल्हा म्हणतो, ही द्राक्ष आंबट आहे. असली आंबट द्राक्षे हवीत कुणाला? कथेचं तात्पर्य खिलाडू वृत्तीने पराभस तहानलेला कावळा. कडक उन्हाळा होता. एका कावळ्याला खूप तहान लागली असते. त्याचं तोंड कोरडं पडलेलं असतं. तो पाणी शोधतो, पण कुठेच पाण्याचा थेंब सापडत नाही. एके ठिकाणी त्याला एक मडकं दिसतं. तो त्यावर जाऊन बसतो. त्यात डोकावतो तर त्याला पाणी तळाशी दिसते. पाणी खोल असल्यामुळे त्याची चोच पाण्यापर्यंत पोचत नाही. तो इकडे तिकडे बघतो तर त्याला मडक्याच्या जवळ दगड दिसतात. हे बघून त्याला एक युक्ती सुचते. तो एक एक दगड मडक्यात टाकतो. हळूहळू पाणी वर येतं. कावळा पाणी पितो, आपली तहान भागवतो आणि भुरकन उडून जातो. कथेचं तात्पर्य इच्छा तिथे मार्ग. कोल्हा आणि करकोचा. एक कोल्हा आणि एक करकोचा मित्र असतात. एकदा कोल्हा त्याला घरी सूप प्यायला बोलवतो. तो पसरट ताटात सूप वाढतो. कोल्हा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. असं म्हणून तो भरभर सूप पितो आणि चाटून पुसून ते संपवतो. करकोच्याला मात्र ते सूप पिताच येत नाही. त्याची चोच लांब असल्यामुळे आणि ताट पसरट असल्यामुळे त्याला उपाशी राहावं लागतं. काही दिवसांनी करकोचा कोल्ह्याला सूपचं आमंत्रण देतो. तो गरमागरम आणि रुचकर सूप बनवतो आणि बरणीत ते सूप वाढतो. करकोचा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. तो आपली लांबडी चोच त्या भांड्यात घालतो, सूप पितो. पण कोल्ह्याला मात्र सूप पिता येत नाही. त्या भांड्याचं तोंड इतकं रुंद असतं, त्याचं तोंड जाईना. आपण करकोच्याची मस्करी केली हे कोल्ह्याला उमजते. कथेचं तात्पर्य जशास तसे. लोभी कुत्रा. एके दिवशी एका कुत्र्याला एक हाडूक उरलेले दिसते. तो ते बाहेर काढतो आणि कोपऱ्यात जातो. थोड्या वेळ तो ते हाडूक चाटतो. नंतर तो थकतो आणि झोपी जातो. थोड्या वेळाने तो उठतो आणि त्याला तहान लागते. तोंडात हाडूक धरून तो नदीच्या दिशेने चालू लागतो. नदीच्या पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. त्याला असे वाटते की पाण्यात आणखीन एक कुत्रा आहे. त्याच्या तोंडातही हाडूक आहे. त्याला तेही हवे असते आणि म्हणून पाण्यातल्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी तो तोंड उघडतो. त्या क्षणी त्याच्या तोंडातील ते हाडूक नदीत पडते. हवळेपणामुळे कुत्रा गमावतो. कथेचं तात्पर्य अति तेथे माती. आजची गोष्ट आहे शहाण्या मुंग्या. उन्हाळ्याचे दिवस होते. वातावरण प्रसन्न होतं. धान्य भरपूर पिकले होते. अशा वेळी एक नागतोडा
पोटभर खाऊन गाणी म्हणत होता. त्याच वेळी त्याचे मित्र मुंग्या अन्नाचे कण गोळा करून नेत होत्या. त्याने त्या मुंगी मैत्रिणीला विचारलं, कुठे चाललीस एवढं अन्न घेऊन? मुंगी म्हणाली, माझ्या मित्रा, आम्ही येत्या पावसाळ्याची तयारी करत आहोत, अन्न साठवत आहोत. हे ऐकून नाकतोडा हसायला लागला. मुंगी हे बघून निघून गेली. ऋतू बदलले, पावसाळा आला, ऊन नाहीशी झाली, अन्नाची टंचाई भासू लागली. नाकतोड्याला स्वतःसाठी अन्न मिळवणे कठीण झाले. त्याच्यावर उपासाची पाळी आली. त्याने त्या मुंगीच्या घराचा दरवाजा वाजवला. ठक ठक. तो म्हणाला, मला काहीतरी खायला देतेस का? सबंध उन्हाळा तू गाणी म्हणत होता आणि माझ्यावर हसलास, असं मुंगी म्हणाली. नाकतोडा म्हणाला, मला माफ कर. ठीक आहे, तू माझा मित्र आहेस. आपल्या मैत्रीसाठी मी तुला माझ्या घरी जेवायला बोलवते. कथेचं तात्पर्य, आजची बचत हीच उद्याची गरज. आजची गोष्ट आहे ससा आणि कासव. ससा नेहमी कासवाला हसायचा, कारण कासव हळूहळू चालायचे. एक दिवशी त्यांनी पळण्याची शर्यत लावली. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावला आणि खूप पुढे गेला. कासव मात्र हळूहळू चालत येत होते. ससा जिंकण्याच्या जागेच्या जवळ आला. त्याने मागे पाहिलं तर त्याला कासव कुठे दिसलंच नाही. त्याने विचार केला, चला, कासव तर इतक्यात येणार नाही, आपण थोडा आराम करूया. असं म्हणत तो झाडाखाली बसला आणि थोड्या वेळाने झोपून गेला. कासव आपल्या वेगाने हळूहळू चालत राहिला. जेव्हा ससा जागा झाला तेव्हा बघतो तर काय, कासवाने जिंकण्याची रेष पार केली होती. कासव जिंकला. ससा शर्यत हरला होता. कथेचं तात्पर्य, सावकाश पण निश्चयाने ध्येय गाठता येते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निया कोल्हा. एके दिवशी एक कोल्हा अन्नाच्या शोधात शहरात जातो. तो अन्न शोधत असताना काही कुत्रे त्याच्या मागे लागतात. तो कोल्हा घाबरतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी एका घरात पळतो. त्या घरात ड्रम्स भरून रंग असतात. तो कोल्हा लपण्यासाठी त्या ड्रम मध्ये उडी मारतो. त्या ड्रम मध्ये निळा रंग असतो आणि त्यामुळे तो कोल्हा निळा होतो. तो जंगलात परततो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही. कोल्हा म्हणतो, मला देवाने पाठवले आहे जंगलाचे रक्षण करायला. सर्व प्राण्यांना हे खरं वाटते आणि ते त्या कोल्ह्याला जंगलाचा राजा बनवतात. सिंह आणि हत्ती त्याचे गार्ड बनतात. सर्व प्राणी त्याची सेवा करतात आणि त्याला रोज अन्न आणून देतात. एके रात्री काही कोल्हे जंगलात ओरडायला लागतात. निळ्या कोल्ह्याला राहवत नाही आणि सवयीप्रमाणे तोही ओरडतो. हे बघून दुसऱ्या प्राण्यांना कळते की हा तर कोल्हा आहे. सिंह रागाने त्याच्या अंगावर उडी मारतो. सगळे प्राणी त्याला जंगलाबाहेर हकलतात. कथेचं तात्पर्य, माणसाचा खरा स्वभाव फार लपून राहत नाही. लबाड कोल्हा. आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे. एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते. तितक्यात एक कावळा जोरात उडून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो. नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो झाडाखाली येतो आणि कावळ्याला म्हणतो, तू किती सुंदर दिसतोयस आणि तुझा आवाजही गोडच असेल.
मला हे गाणं ऐकवशील का? त्या मूर्ख काव्याला वाटते मी खरंच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे. चला एक गाणं म्हणतोच. तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो. कोल्हा लगेच ते उचलतो आणि पळून जातो. कथेचं तात्पर्य: स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये. गावठी उंदीर व शहरी उंदीर. एका गावाच्या शेतात एक गावठी उंदीर राहायचा. शहरात राहणारा एक उंदीर त्याचा मित्र होता. एकदा गावठी उंदराने शहरी उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले. त्याने त्याला बोरे, शेंगा, कंदमुळे आणि अन्य पौष्टिक अन्न खायला दिले. पण ते देशी अन्न त्या शहरी उंदराला आवडले नाही. तो म्हणाला, हे जेवण खूप साधे व बेचव आहे. तू माझ्या घरी शहरात ये, मी तुला चांगले अन्न कसे असते ते दाखवतो. गावठी उंदराने ते आमंत्रण स्वीकारले आणि तो शहरात गेला. शहरी मित्राने त्याला बिस्किटे, पाव, ड्रायफ्रुट्स आणि खूप काही खायला दिले. अन्न रुचकर होते. अचानक एक मांजर तिथे आले आणि दोघे उंदीर पळून एका बिळात लपले. हे असं सारखेच होऊ लागले. गावठी उंदीर म्हणाला, किती दुःखी जीवन आहे तुझे. मी माझ्या शेताच्या घरात बरा आहे. तिथे मी शांतपणे खाऊ शकतो. आपल्या घरी परत आल्यावर गावठी उंदराला खूप बरे वाटले. कथेचं तात्पर्य: शांत जीवन हेच सुखी जीवन. मुंगी आणि कबूतर. एके दिवशी एक मुंगी नदीच्या काठेवर चालत होती. अचानक तिचा पाय सरकतो आणि ती पाण्यात पडते. तिला नदीत एक तरंगणारं पान सापडतं आणि ती त्या पानावर बसते. ते पान धबधब्यापाशी वाहू लागते. मुंगी घाबरते आणि मदतीसाठी हाक मारते, वाचवा वाचवा, मला कोणीतरी वाचवा. एक कबूतर मुंगीला वाचवायला खाली उडतो आणि ते पान तोंडात घेतो. अलगद त्या पानाला गवतात ठेवतो. मुंगी म्हणते, धन्यवाद मित्रा, तू माझे प्राण वाचवलेस. मी तुला एके दिवशी नक्की मदत करीन. ते कबूतर बाय म्हणून जंगलाच्या दिशेने उडून जाते. काही दिवस जातात. एक शिकारी आणि कबूतरच्या दिशेने नेम घेतो. हे ते मुंगी बघते आणि धावत त्या शिकाऱ्याच्या दिशेने जाते. ती त्याच्या पायाला जोरात चावते. शिकारी जोरात ओरडतो आणि खालीच बसतो. त्याचा निशाणा चुकतो. कबूतरचे प्राण वाचतात. तो मुंगीला धन्यवाद म्हणतो आणि उडून जातो. कथेचं तात्पर्य: मदत करायला कोणी छोटे मोठे नसते. स्वीकारा.